8 जुलाई को 4 बजे के करीब गांधी चौक मीरज से MIDC होटल पुरिया के पास कुपवाड़ रोड मीरज माननीय वरिष्ठों के आदेशानुसार मादक पदार्थों के दुरुपयोग, मादक पदार्थों और नशीले पदार्थों के साथ साथ गुटखा की बिक्री को रोकने के लिए महात्मा गांधी चौक पुलिस स्टेशन से उक्त पुलिस टीम पुलिस स्टेशन की सीमा के भीतर गश्त कर रही थी। तब श्री संदीप शिंदे, छठे पुलिस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पुलिस स्टेशन मिराज को गोपनीय सूचना मिली थी कि अमन नगर मीरज निवासी अरवाज रेतरकर नामक व्यक्ति अपने कुछ साथियों के साथ गांधी चौक मीरज से MIDC कुपवाड़ रोड पर होटल समन जयाल में अवैध नशे में इस्तेमाल होने वाली गोलियां बेचने जा रहा है। प्राप्त सूचना के आधार पर मीरज के महात्मा गांधी चौक पुलिस स्टेशन के प्रभारी छठे पुलिस निरीक्षक संदीप शिंदे ने तुरंत महात्मा गांधी चौक पुलिस स्टेशन से पुलिस उपनिरीक्षक पूनम पाटिल और उक्त पुलिस टीम को उक्त व्यक्तियों पर छापा मारने और कानूनी कार्रवाई करने के लिए भेजा। तदनुसार महात्मा गांधी चौक पुलिस स्टेशन से पुलिस उपनिरीक्षक पूनम पाटिल के नेतृत्व में उक्त पुलिस टीम ने एक पंच और फोटोग्राफर के साथ साथ श्रीमती जयश्री स्यादत्ती, सहायक आयुक्त खाद्य एवं औषधि प्रशासन सांगली के साथ साथ बंदी चौक मीरज से MIDC पर छापा मारा। एक नाबालिग समेत 3 लोगों पर मामला दर्ज किया गया है और 1,72,800 रुपए का माल जब्त किया गया है। मीरज जिला सांगली से रंजीत मस्के की रिपोर्ट। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर, काळा बाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्ह्याच्या माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम, मिरज उपविभागाचे उपपोलीस अधिकारी माननीय प्रणित गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे। अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रोझन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी हद्दीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौककडील DB पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेटरेकर, अब्दुल रजाक, अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन 10 या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण 928 गोळ्या तसेच वाहन, मोबाईल असा एकूण 1,72,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पवयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। सदर कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगेसो, माननीय अपर पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम, जिल्ह्याचे मिरजचे उपपोलीस अधिकारी प्रणित गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार व वेळोवेळी नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या, त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे। पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत। जय